नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी दोन मोठ्या खुशखबरी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. पहिली खुशखबरी म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबाबत इथे आलेली आहे. तो हप्ता आपल्याला कधी भेटणार, ₹1500 कधी भेटणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून कट झालेलं आहे का? हे एका मिनिटात कसं चेक करायचं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. कारण की काही बहिणींना ते मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि आताच त्यांना असं वाटते की आपला जो लाभ आहे तो इथे बंद झाला, आपण अपात्र झालो की काय? तर या दोन मोठ्या खुशखबरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹1500 वर अपडेट आली. आज निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा, आज मंत्रिमंडळ बैठकीची ती मोठी बैठक आहे आणि या बैठकीमध्ये असं वाटतं की आता जो निर्णय आहे ना, तो इथे होण्याच्या तयारीत आहे. बघा, इथे जून महिन्याचा पहिला आठवडा उलटलाय, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडक्या बहिणी ₹1500 हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून पाहत आहे. पण आज लाडक्या बहिणींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या हप्त्यावर आज राज्य सरकार निर्णय घेण्याच्या इथे शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींच्या 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यात आपल्याला मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे इथे भेटलेले आहेत. ₹3000 आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत. तुमच्या अकाउंटवर ₹3000 जमा झाले का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आता ज्या लाडक्या बहिणी आहे ना, त्या इथे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे डोळे लावून बघत आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. काही लाडक्या बहिणी म्हणत आहे, की मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा सोबत भेटणार आहे. परंतु याबाबत अजून कुठलाही जो निर्णय आहे ना, तो इथे झालेला नाही. त्यामुळे अजून आपल्याला कन्फर्म नाही, की जे ₹1500 भेटेल, की ₹3000 भेटेल हे अजून काही सांगता येत नाही. परंतु मी तुम्हाला एक्झॅक्टली तारीख पुढे सांगणार आहे, की या तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवर पैसे जे आहे ना, ते इथे जमा होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. बघा, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? पात्र लाभार्थी लाडकी बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा? पुढे ई-केवायसी प्रक्रिया सुरू करायची का? यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा, इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मे महिन्याचा हप्ता आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया ही सुरू करायची का? या 2 महत्त्वाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काय होईल, हे जर तुम्हाला पुढे बघायचं असेल, तर आपल्या चॅनलला आत्ताच इथे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर निधी वर्ग होणार आहे. बघा, आपल्याला माहितीच आहे, की जेव्हा कोणताही जो लाडकी बहीण योजनेचा निधी वर्ग करायचा असतो, तेव्हा जे आपलं महिलांनी कल्याण विभाग असतं, या विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या विभागाकडे निधी जो आहे ना, तो वर्ग करण्यात येतो आणि त्यानंतर इथे जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे, या आपल्याला लाईव्ह येऊन सांगतात की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला इथे पैसे भेटणार आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये इथे वटपौर्णिमा आहे आणि या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या अकाउंटवर इथे पैसे जमा होऊ शकतात. ही सुद्धा शक्यता इथे नाकारता येत नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला मे आणि जून महिन्याचे जे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात ₹3000. कारण की मे महिन्याचा हप्ता इथे लेट झालेला आहे आणि जून महिन्याचा हप्ता सुद्धा आता इथे लेट होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या 2 महिन्याचे पैसे जे आहे ना, हे ₹3000 आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण मागे बघितलं असेल, की खूप साऱ्या इथे शुभमुहूर्तावर आपल्याला 2-2 हप्ते इथे देण्यात आलेले आहे. जसं की रक्षाबंधन असेल किंवा मागचे 2 हप्ते इथे लेट झालेले होते. त्यामुळे ₹3000 आपल्या अकाउंटवरती जमा केलेले होते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मागचे ₹3000 म्हणजे मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता जेव्हा जमा केला, त्याआधी इथे कुठल्याही प्रकारचा जी-आर निघालेला नव्हता. आपल्या महिला आणि बालविकासमध्ये यांनी कुठलंही ट्विट केलं नव्हतं, तरी सुद्धा ते पैसे जे आहे ना, ते अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर 50% लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे जमा झाल्यानंतर इथे जी-आर निघालेला होता आणि त्यानंतर राहिलेल्या 50% बहिणींना इथे पैसे वितरित केले गेलेले होते. त्यामुळे ह्या टायमाला असं होतंय का, हे सुद्धा इथे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे, म्हणजे लाडकी बहिणीतून नाव कट झाले, हे एका मिनिटात तुम्हाला कसं चेक करायचं आहे? हे सुद्धा इथे महत्त्वाचा विषय आता ठरलेला आहे. बघा, मी ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे. त्यानुसार तुम्ही इथे चेक करू शकता. बघा, अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे, जसे की लाडकी बहीण. जर नुसतं तुम्ही लाडकी बहीण सुद्धा इथे टाकलं, तरी सुद्धा तुम्हाला ती वेबसाईट तिथे येऊन जाते. ही बघा, इथे वेबसाईट इथं दिलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, उघडायचं आहे. एक तिथे वेबसाईट तुम्हाला टाइप करायची आहे. त्यानंतर तुमचा जो अर्जदार आहे ना, तुम्ही जर मोबाईलवरून केवायसी केलेली असेल, तर तो तुमच्याकडे लॉग इन
असेल तुमच्याकडे जो पासवर्ड आणि जो लॉग इन नंबर असतो ना तो तिथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर किंवा ॲप्लिकेशन आयडी तुम्ही प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा पासवर्ड येत असतो. तो पासवर्ड तुम्ही जेव्हा ई-के-वाय-सी केलेली असेल तेव्हा तुम्ही पासवर्ड सेट केला असेल. तो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा जो असतो तो कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर लॉग इन करा आणि लाभार्थी स्थितीवर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे आणि घरबसल्या ई-के-वाय-सी स्टेटस तुम्ही इथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्टेटस जे आहे ना ते इथे तपासू शकता. के-वाय-सी पडताना तुम्हाला त्यानंतर तुम्हाला के-वाय-सी पर्याय जो आहे ना तो तिथे निवडायचा आहे. आधार क्रमांक आणि कॅप्चा डबल तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तिथे आधारला लिंक असेल, त्या नंबरवर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे फिल करायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचे आणि लगेच तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात, तुम्ही किती पैसे आजपर्यंत घेतलेले लाडकी बहीण योजनेचे किती पैसे जमा झाले, किती राहिले, सर्व स्टेटस तुम्हाला तिथे दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस तिथे चेक करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.